काँग्रेसचा बालकिल्ला असलेल्या कळमनुरी नगरपरिषदेचा शिवसेनेने भगवा फडकवलेला आहे. स्वतः आपल्यासोबत युजी उमेदवार कुटुंबीय आहे. मला सांगा, मोठा जल्लोष या ठिकाणी करण्यात येतोय. दादा मला सांगा, आज आपला विजय झालेला आहे, काय सांगाल एकंदरीत? आपल्या माध्यमातून सर्वप्रथम मी कळमनुरी शहरातील मायबाप जनतेचे सर्व धर्मियांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मी जसं सुरुवातीपासून सांगत होतो, मागील 6 वर्षापासून आमदार संतोषदादा बांगरच्या पद्धतीचं काम करत होते. ते काम घेऊन आम्ही मायबाप जनतेच्या समोर गेलो, मतदारांच्या समोर गेलो आणि ते काम पाहून आणि भविष्यात आमच्याकडून अपेक्षा ठेवून त्यांनी आम्हाला भरभरून मतदान रूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी विजयी केलं. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्यासोबत उमेदवार आहेत. ताई, आपण विजयी झालेला आहात, पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? सर्वप्रथम मायबाप जनतेचा कोणताही प्रश्न असो ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आम्ही. काय असे प्रश्न आहेत की ते आता आपण सोडवणार आहात? महिलांचे अनेक प्रश्न आहेत. आपण एक महिला आता नगराध्यक्ष झालेला आहात, काय स्वच्छता, पिण्याचे पाणी व्यवस्थित येत नाहीये आणि नाल्या ते वगैरे व्यवस्थित येत नाही काढण्यामध्ये, तर ते काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. कसा आनंद वाटतोय आपण आता नगराध्यक्ष म्हणून झालात? अतिशय खूप आनंद वाटतो. आपण बघितलं असेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये आता हिंगोली आणि कळमनुरी नगर परिषदेतील भगवा फडकल्याचं पाहायला मिळते. कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.